नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। चंद्रपूर दौऱ्यावर आलेल्या नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी नक्षलवादी हिडमाचे गौरवीकरण करणाऱ्यांवर कडक इशारा दिला आहे। गडचिरोलीमध्ये हिडमाच्या गाण्यावर डान्स करणाऱ्या युवकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की बंदी घातलेल्या संघटनांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रचार करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे आणि अशा प्रकारांना कोणतीही सहनशीलता दाखवली जाणार नाही। विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील म्हणाले, हिडमा हा सीपीआय माओवादी संघटनेचा केंद्रीय समिती सदस्य असून 2009 पासून या संघटनेवर UAPA अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे सोशल मीडियावर गाणी, व्हिडिओ किंवा अन्य माध्यमातून अशा संघटनांचे गौरवीकरण करणे युवकांना भडकावणारे आणि कायद्याचे उल्लंघन करणारे कृत्य ठरते। यावेळी त्यांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती दिली। SID, NIA आणि IB सह विविध तपास यंत्रणा सातत्याने ऑनलाईन कंटेंटवर नजर ठेवून आहेत। आतापर्यंत हिडमाशी संबंधित तब्बल 54 व्हिडिओ हटविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। दरम्यान नक्षलवादाचे समर्थन किंवा प्रचार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या चौकटीत राहून कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला। लोकनाय न्यूज, रोशन खानकुरे, चंद्रपूर। पाहिजे जो हिडमा जो आहे हा सीपीआय माओइस्ट हे जे बँड संघटन आहे त्याचा सेंट्रल कमिटी सदस्य होता आणि हा बँड जो आहे तो UAPA च्या अंतर्गत 2009 ला हे संघटन बॅन केलेलं आहे। त्यामुळे त्या संघटनेला, बँड संघटनेला डायरेक्ट प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणे हा UAPA च्या अंतर्गत गुन्हा आहे। त्यामुळे मला वाटतं की जे हे हिडमाच्या अनुषंगाने जे गाणं वाजवलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी, मला वाटतं थोडं लोकांचं अपुरं ज्ञान हेही त्याला कारणीभूत आहे। पण हे गुन्हा दाखल झाल्यामुळे एक डिटरन्स तयार होईल। आपल्याला काय आपण प्रत्येक केसमध्ये पोलीस हे करू शकत नाहीत, पण या गुन्ह्याचा आपला उद्देश होता किंवा पुण्याच्या गुन्ह्याचा एक लोकांमध्ये एक डिटरन्स तयार झाला पाहिजे की बाबा हा हिडमा हा बँड संघटनेचा मोठा सेंट्रल कमिटी मेंबर होता आणि त्याला सपोर्ट करणारे किंवा त्याला ग्लोरिफाय करणारे गाणं लावणं हे चुकीचं आहे। सोशल मीडियावरून, युट्यूबवरून आपण खूप चांगला मुद्दा रेज केलेला आहे की आमचा SID असेल, अँटी सेल असेल, IB असेल, हे सर्व एजन्सीज असे जे काही ऑब्जेक्शनेबल कंटेंट आहेत हिडमाच्या अनुषंगाने ते रिमूव्ह करण्याचं प्रोसेस चालू आहे। आम्हीही हे कंटेंट फार मोठ्या प्रमाणात सायबर स्पेसमध्ये अवेलेबल आहे। मला आठवतं की आम्ही स्वतः ANOने 54 असे वेगळे व्हिडिओ डिलीट ह्याच्यावरून करण्यासाठी प्रोसिजर केलेला आहे।